आता वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारी नाकारण्यात आलेली होती आणि खासदार भावना गवळी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारी न मिळण्याची खंत सुद्धा व्यक्त केली होती। मात्र आज भावना गवळींची उदय सामंत आणि हेमंत पाटील यांनी भेट घेतली आहे। त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात करणार। मात्र उदय सामंत आणि हेमंत पाटील आणि भावना गवळी यांची काय चर्चा होते ते देखील पाहावं लागेल। यवतमाळ वाशिम या ठिकाणी भावना गवळी यांच्या जनसंपर्क कार्यालयात उदय सामंत यांची त्यांच्याशी भेट झाली आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया। नेमकं काय झालं या भेटीमध्ये किंवा काय होतंय, किशोर गोमाशे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत वाशिम वरून। किशोर, काय अपडेट? शेता जेव्हापासून भावना गवळी खासदार भावना गवळी यांचं तिकीट कटलं होतं किंवा कापलं गेलं होतं, त्यानंतर भावना गवळी बरेच दिवस प्रचारापासून दूर होते आणि गत 2 दिवसा अगोदरच त्यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की मी नाराज नाही, मात्र मला खंत वाटते। त्यानंतर त्यांनी सांगितलंय की मी जाहीररित्या माझ्या कार्यकर्त्यांसह ज्या महायुतीच्या यवतमाळ वाशिमच्या राजश्री पाटील आहे यांचा प्रचार करणार आहे। आणि आज हेमंत पाटील खासदार हेमंत पाटील यांच्या ज्या पत्नी आहेत राजश्री पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, हे आज त्यांची भेटी बरं किशोर, या भेटीनंतरचे काय अपडेट आपण घेऊच, मात्र तुर्तास आपण थेट